नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेच्या अध्यक्षांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे शेअर बाजारामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। बँकेमध्ये काही अंतर्गत खदखद आहे की काय या चिंतेनं गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता होती। हीच अनिश्चितता दूर करण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनानं तातडीनं इन्व्हेस्टर कॉल आयोजित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बँकेमध्ये कोणतीही मोठी गडबड किंवा वाद नाही असा निर्वाळा देत बोर्डानं गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। बँकेचे हंगामी चेअरमन के मिस्त्री यांनी या संवादादरम्यान अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली। ते म्हणाले, बँकेच्या कार्यप्रणालीमध्ये किंवा कारभारामध्ये कुठलीही त्रुटी नाही। 71व्या वर्षी मी ही जबाबदारी तेव्हाच स्वीकारली जेव्हा मला बँकेच्या मूल्यांवर आणि सिस्टीमवरती पूर्ण विश्वास होता। HDFC आणि HDFC बँक यांच्यातील ऐतिहासिक विलीनीकरणानंतर बँक जास्त मजबूत झाली असून व्यवसायाची रणनीती बदललेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। गुंतवणूकदारांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न हा होता की जर सर्व काही अलबेल आहे तर मग चेअरमॅननी राजीनामा का दिला। यावरती बोर्डानं सांगितलं की राजीनाम्यामध्ये कुठलाही ठोस किंवा गंभीर कारण नमूद करण्यात आलेलं नाही। बँकेमध्ये कुठलाही पॉवर स्ट्रगल किंवा अंतर्गत संघर्ष सुरू नाही। व्यवस्थापनाचे सर्व निर्णय हे एकमतानं घेतले जात आहेत। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO शशीधर जगदीशन यांनी गुंतवणूकदारांना विश्वास टिकवून ठेवण्याचं आश्वासन दिले। आम्ही बँकेची प्रतिमा डागाळेल असं कुठलंही कृत्य करणार नाही। व्यवस्थापनाची भूमिका नेहमीच प्रामाणिक आणि पारदर्शक असेल। जर कुठे काही कमतरता आढळली तर ती तात्काळ सुधारली जाईल असंही जगदीशन यांनी नमूद केलं। बँकेच्या प्रतिनिधींनी या संदर्भामध्ये RBIच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे। RBIने के मिस्त्री यांच्या 3 महिन्यांच्या नियुक्तीला तातडीनं मंजुरी दिली असून नियामक स्तरावरती सध्या कुठल्याही मोठी चिंता नसल्याचे संकेत मिळत आहेत। बोर्डानं CEO शशीधरन जगदीशन आणि MD कैजात भरूचा यांच्यावरती पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे सध्या तरी HDFC बँकेमध्ये कुठलाही घोटाळा होतोय का नाही तर बिलकुल नाही अशा पद्धतीचा निर्वाळा RBIनं दिलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।